हाय फ्रेंड, माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तर हा व्हिडिओ आहे मी गावाला आल्यानंतरचा. तर हा व्हिडिओ अपलोड करण्यासाठी भरपूर टाईम झाला, कारण गावाला टाईमच नाही भेटला, त्याच्यामुळे मी आता अपलोड करते. तर आम्ही आता गावाला आल्याच्या नंतर आम्ही निघालो आहोत बाहेर फिरायला. तर फिरायला आम्ही निघालो अक्कलकोटला. तर खूप दिवसापासून इच्छा होती श्री स्वामी समर्थचे दर्शन घ्यावे. तर आम्ही आता फायनली घरी 7 वाजता निघालो. तर आमच्यापासून 200 किलोमीटर तरी आहे. मग आम्हाला 7ला निघालो तर आम्ही बरोबर 9ला तिथे आम्ही पोचलो. 9 म्हणजे 2-2.5 तास आम्हाला तिथे पोचण्यासाठी लागले. तर हे बघा, आपले स्वामी समर्थाचे दर्शन घेण्यासाठी पब्लिक बघा कसे एकदम दिसते. तर इथं येऊन पोचलो आम्ही बरोबर स्वामी समर्थाचे दर्शन घेण्यासाठी. तर इथे पुढे एंट्री आहे जाण्यासाठी. तर हे आमची आहे ननंद पुढे जाते ती आणि मी मागे आहे. आणि त्याच्यानंतर हे बघा, असं मी थोडंसं वरचं वगैरे दाखवलं, कारण तिथे बघा आपले स्वामी समर्थाचे मंदिर बघा किती मस्त आहे. छोटंसं आहे पण मस्त असं वाटतं. आणि दर्शन घेतलं मस्त, असं इच्छा होती ती पूर्ण झाली माझी तरी. आणि आजूबाजूला असे आहे आपले स्वामी समर्थाचे मूर्त्या. तर आम्ही घेण्यासाठी मला पाहिजे होती ती अशी छोटीशी म्हटलं घ्यावे, मला मी हे घेतली आणि आमच्या नंदाने घेतली. आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो. थोडंसं दर्शन वगैरे नंतर जेवण वगैरे घेतलं. त्याच्यानंतर आम्ही तुळजाभवानीसाठी तुळजापूरला निघालो. तरी तिथे छत्रपती, तर तिथे आपले छत्रपती शिवाजी महाराजांची मस्त असं रेखीव मूर्ती अशी दिसली, मस्त वाटलं बघून. तर इथे आम्ही तुळजाभवानीची मंदिरापाशी आलो. गर्दी भरपूर होती. अक्कलकोटला जेवढी गर्दी नव्हती तेवढी गर्दी तुळजाभवानीला एवढी गर्दी होती ना. बाहेरून दर्शन घेण्यासाठी आम्हाला 2 ते 2.5 तास लागले. तर मग आम्ही बघा गर्दीत उभारलो आहोत इथे. नाही 2 ते 2.5 तास आम्ही रांगेत होतो उभा. मग जवळून दर्शन घेण्यासाठी मी पब्लिकांना विचारले, तर ते बोलले आम्ही 4-4, 5-5 तास उभारलो आहोत. तर आम्हाला उभारायचं काय नाही टेन्शन, पण आम्हाला मुलांचं टेन्शन होतं, मुलं उभारतील का नाही. पण आमचे मुले थांबले. तर आम्ही हे बघा दर्शन घेण्यासाठी आलो. पुढे आता आम्हाला नंबर पुढे आम्ही येत आलो. आणि बघा इथं दगडाचं किती रेखीव काम केलं आहे, मस्त असं काम असं वाटतं बघून. कारण हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे त्यांचं कुलदैवत आहे असं म्हणतात. ते बघून मस्त वाटलं. आणि हे बाहेरून बघा, बाहेरून पण पब्लिक आत एवढी गर्दी जाता येत ना, बाहेरही पब्लिक गोंधळ वगैरे त्यांचं काय असेल ते करतात. तर मस्त असं वाटलं. आणि हे बघा गर्दी तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. तर त्याच्यानंतर आम्ही इथं आलो. आमच्या नंदाची चप्पल सापडत नव्हती. एवढ्या हे चप्पल शोधायची कशी, तर आमची सगळ्यांची सापडली, आमच्या नंदाची सापडत नव्हती. आम्ही कशी तरी शोधली, मग त्यांची चप्पल त्यांना सापडली. कारण एवढी पब्लिक असल्यामुळे शक्यच नाही त्याच्यामध्ये शोधणे, एवढं होतं. त्याच्यानंतर आम्ही निघालो आपल्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला. तर आम्ही इथे आलो पंढरपूरला विठ्ठलचे दर्शन घेण्यासाठी. तर त्याच्यामुळे आम्ही पहिल्यांदा ते म्हणतात चंद्रभागेत हातपाय काय आपले आंघोळ असेल ते करून घ्या. मग आमचे मुलं एन्जॉय केले, आंघोळ केली. आम्ही पण हातपाय तोंड वगैरे धुतले. आणि मस्त असं वातावरण वाटतं बघा, किती मस्त. पाणी कमीच असतं उन्हाळ्यात असल्यामुळे. आम्ही साड्या वगैरे पकडून वरती हातपाय वगैरे तो मुलं तर आमचे मस्त एन्जॉय करत होते. त्याच्यानंतर आम्ही गंधक लावून, आमची आम्हा कशी गंधक लावते, तर गंधक वगैरे सगळ्यांनी आम्ही लावून दर्शन घेण्यासाठी चाललो. आणि इथे दर्शन घेण्यासाठी जुलै महिना किंवा ऑगस्ट महिन्यातच यायला पाहिजे तुम्ही कोणी येत असाल तर, कारण आत्ता तरी मंदिराचं काम चालू आहे. हे बघा, आम्हाला तिथे संध्याकाळी पोचायला 5 वाजले होते. तर आम्ही दर्शन आता आपल्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी निघालो, पण मंदिर बंद होतं हे आम्हालाही माहिती नव्हतं. तर आम्ही बाहेरून दर्शन घेतलं आणि आम्ही आता परत निघालो घरी. तर घरी निघायला बघा तुम्ही बघू शकता किती संध्याकाळ झाली, 7. तिथेच आम्हाला